नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा. काल होती आमच्या तुसली गावची जत्रा. तुसली गावची ग्रामपंचायत श्री देवलिंगेश्वर पावनाई जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणच्या मंदिरात आलो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम लिंगेश्वराचं दर्शन घेतलं. तुम्ही पण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. हे आहे लिंगेश्वर मंदिर. इथे केळी आणि नारळ ठेवून गाळणा घातला. त्यानंतर आम्ही गेलो पावनाईच्या मंदिरात. पावनाईच्या मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. गावातील व गावाबाहेरील महिला लोकांनी या ठिकाणी ओटी भरण्यास गर्दी केली होती. इथून आम्ही गेलो सुतारवस व रवळनाथ पाषाण असलेल्या मंदिरात. त्या ठिकाणी दशावतारांचा पेटारा लावलेला होता. पेटाऱ्याचं दर्शन तुम्ही घ्या. त्यानंतर आता मंदिर परिसर दाखवूया. छानपैकी लाईटिंग आणि गर्दीचा माहोल तुम्ही बघितला असेल. जत्रा फिरत असताना लक्ष गेलं ते म्हणजे लहान मुलांच्या जम्पिंग स्टँडमध्ये विनोदी भाषेत यालाच म्हणतात पैशाच्या जीवावर उड्या मारणे. त्यानंतर आम्हाला पाहुणे मंडळी व मित्रमंडळी भेटली. तिथून मग आम्ही गेलो पालखी प्रदक्षिणेच्या ठिकाणी. रात्री 12च्या सुमारास फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पालखी प्रदक्षिणा करण्यास सुरुवात केली. असंख्य भाविकांच्या गर्दीत व ढोल ताशाच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पालखीचं आगमन झालं. या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य भाविक, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ आणि मानकरी आणि दशावतारातील गायक आणि वादक पालखी प्रदक्षिणेचं पद किंवा एखादं गाणं सादर करतात. त्यानंतर भटजी काका मंगलाष्टकमधील एक चरण म्हणतात. ठरलेल्या प्रत्येक ठिकाणी थांबून पद म्हणून पालखीची प्रदक्षिणा पूर्ण करतात. थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे दुकानांची व्हिडिओ वगैरे करू शकलो नाही. पालखी प्रदक्षिणा पूर्ण केल्याच्या नंतर पालखी पावनाई मंदिरात नेली जाते व तिथे देवाची मूर्ती व तरंगकाठी अशा प्रकारे सजवून ठेवली जाते. त्यानंतर दशावतारी नाटक सादर करतात. दशावतार बघण्यासाठी पण असंख्य लोक इथे जमले आहेत, तुम्ही बघू शकता. जत्रामधली की 8 दशावतार सादर करावाच लागतो. त्यापैकी हा काही भाग आहे. त्यानंतर स्टेज समोर कोण गडबड करीत तर बत्तीची शपथ असा सांगून दैत्यनाथ म्हणजे संघाचे प्रवेश करतात आणि 8 दशावतार सादर केले जातात. अध्यात्म व चालीरीतीवर आधारित थोडंसं विनोदी पात्र या ठिकाणी सादर केलं जातं. हे संपूर्ण नाटक सादर झाल्याच्या नंतर सकाळी दही काला होतो व जत्रेची सांगता होती. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.